मुंबई शहराचं नियोजन हे पावसाळ्यापूर्वी जे करावं लागतं त्यामध्ये महानगरपालिकेचा मोठा वाटा आहे. आणि आत्तापर्यंत हे सगळं नियोजन इकडे असणाऱ्या महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी यांनी सांभाळलेलं आहे. या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम केलं तर या सगळ्या गोष्टी होतात. परंतु मागच्या पावसात जी काय परिस्थिती आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांकडनं काम करून घेतलं गेलं नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून हे मॅन्युअल होती, पाणी साचलं, या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्या ठिकाणी कुठलंही काम नव्हतं. तो मलनिसारण वाहिनीचं जे चेंबर आहे त्या चेंबरवरती लोखंडी झाकण असतं, त्याच्या आतमध्ये एक जाळे असते, हे सर्व होतं. परंतु त्या सन्मान हॉटेलच्या बाहेर हे जे चेंबर आहे या चेंबरचं झाकण कोणी काढलं आणि त्याच्यामध्ये अन्सारी नावाचा व्यक्ती कसा गेला. त्या ठिकाणी अन्सारी नावाचा व्यक्ती पडला आणि पुढच्या चेंबरमध्ये तो सापडलेला आहे. महानगरपालिका आहे, पोलीस आहे, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, शाखाप्रमुख आहेत, शोध मोहीम चालू झाली, सापडला अन्सारी नावाचा माणूस आहे. परंतु त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं कुठलंही काम सुरू नसताना याचं झाकण कोणी खोललं हे शोध घ्यायचा नाही. पोलिसांना तशा सूचना दिलेल्या आहेत की अपघात आहे का घातपात आहे याच्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं.